अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. जीवनातील संकट. जीवन हा सतत बदलणारा प्रवास आहे. कधी सुखाची झुळूक येते तर कधी दुःखाचं वादळ कोसळतं. आजार, अपयश, नात्यांमधले मतभेद, आर्थिक अडचणी या गोष्टी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. अशा वेळी मन गोंधळतं आणि आधार शोधतं. दत्तगुरूंचं स्मरण केल्यावर तो आधार तात्काळ मिळतो. जिथं माणसाची शक्ती कमी पडते तिथं त्यांची कृपा कार्य करायला लागते. म्हणून संकट आल्यावर पहिला विचार हा असावा, माझे दत्तगुरू माझ्या सोबत आहेत. हा विश्वास मनाला धीर देतो आणि परिस्थितीला समोर जाण्यास सामर्थ्य देतो. भाग 2. दत्तगुरूंचा आधार. संकटाचा धक्का लागला की माणूस कोलमडतो. त्यावेळी दत्तगुरूंचं नाव म्हणजे अडचणीत उभा केलेला हात असतो. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र ओठावर आल्यावर मनाला बळ मिळतं. भीतीचा अंधार कमी होतो आणि धैर्य जागं होतं. त्यांच्या कृपेचं छत्र संकटात आश्रय देतं. दत्तगुरूंचा आधार म्हणजे फक्त संकट दूर करणं नाही, तर ती झेलण्याची ताकद देणं आहे. जसा दीप अंधार हटवतो तसा त्यांचा आशीर्वाद संकटाचा भार हलका करतो. त्यांच्या आश्रयाने कोणतंही वादळ मनुष्याला तोडू शकत नाही. भाग 3. श्रद्धेची ताकद. संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे श्रद्धा. ज्यांच्या मनात दत्तगुरूंची खात्री आहे त्याला अडथळे कमी भासतात. श्रद्धा म्हणजे न ढळणारा विश्वास. माझे गुरुदेव मला सोडणार नाहीत ही भावना मनाला स्थिर ठेवते. श्रद्धेच्या बळावर निराशा आशेमध्ये बदलते. कितीही कठीण प्रसंग आला तरी तो सहज पार पडतो. खरी संपत्ती म्हणजे ही श्रद्धा. ती असेल तर कोणतेही संकट काहीच नाही. दत्तगुरूंवर विश्वास ठेवला तर मन बळकट होतं आणि मनुष्याला जीवनातील प्रत्येक आव्हान जिंकण्याची शक्ती मिळते. नंबर 4. दत्त नामस्मरणाचा प्रभाव. दत्तगुरूंचं नामस्मरण हे संकट पार करण्याचं सर्वात मोठं साधन आहे. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जिभेवर येतो तसंच मनाला शांतता मिळते. भीती, चिंता, नैराश्य या भावना नाहीशा होतात. नामस्मरण म्हणजे मनाच्या अंधाराच्या कोपऱ्यात लावलेला दिवा आहे. सततच्या जपाने आत्मविश्वास वाढतो आणि संकटात टिकून राहायचं सामर्थ्य मिळतं. हे फक्त शब्द नाहीत तर दैवी शक्ती आहे. नाम घेतल्यावर मनात नव्या ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. म्हणून संकटाच्या काळात जप हा सर्वोत्तम आधार आहे. नंबर 5. प्रार्थनेची शक्ती. कठीण प्रसंगात मनाला दिलासा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रार्थना. दत्तगुरूंशी बोलावं, त्यांना आपल्या वेदना सांगाव्यात. साधा शब्द उच्चारावा, गुरुदेव मला सामर्थ्य द्या. ही प्रार्थना मनाला ऊर्जा देते. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा अर्थस्वर जो थेट गुरूंपर्यंत पोहोचतो. आपण शब्द बोलतोय असं वाटतं, पण खरं तर आपल्या अंतःकरणाचा दरवाजा उघडतोय आणि त्या उघड्या दारातून दत्तगुरूंची करुणा मनात प्रवेश करते. प्रार्थनेच्या क्षणी संकटाचं ओझं हलकं होतं आणि मन पुन्हा उभं राहतं. नंबर 6. कठीण प्रसंगाचं महत्त्व. संकट ही फक्त शिक्षा नसतात, ती शिकवण देतात. जीवनात आलेली अडचण आपल्याला अधिक मजबूत बनवते. दत्तगुरूंच्या आधाराने संकटांचा सामना केला की आपली मानसिक शक्ती वाढते. वादळ झेलून उभा राहिलेला वृक्ष अधिक खोलवर रुजतो. तसंच संकट पार केल्यानंतर माणसाचं मन अधिक स्थिर होतं. दत्तगुरू फक्त समस्या हटवत नाहीत तर त्यातून शिकण्याची दृष्टीही देतात. प्रत्येक संकट आपल्याला धीर, श्रद्धा आणि संयम शिकवतात. म्हणून कठीण प्रसंग हा जीवनाचा अंत नसून नवीन सुरुवातीची संधी असते. भाग 7. धैर्याचा किरण. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा दत्तगुरूंचं स्मरण मनात धैर्याचं किरण पेटवतं. असं हरवलेलं मन अचानक नव्या उत्साहाने भरून जातं. हे धैर्य म्हणजे त्यांची अदृश्य कृपा आहे. संकटाचं ओझं मोठं असलं तरी मन धीर धरतं. मी एकटा नाही, माझ्यासोबत माझे गुरु आहेत. ही भावना मनाला उभं करते. हा धैर्याचा किरण वादळातल्या दिव्यासारखा असतो. छोटा पण पुरेसा.
त्याच्या प्रकाशाने जीवनाचा मार्ग दिसतो. म्हणून संकट काळात दत्तगुरू धैर्याचं बळ देतात. नंबर 8. दत्तगुरूंची अदृश्य साथ. दत्तगुरूंची मदत नेहमी प्रत्यक्ष स्वरूपात मिळेल असं नाही. कधी अनोळखी व्यक्ती अचानक मदतीला येतो, कधी मनात उपाय सुचतो, तर कधी आत्मविश्वास वाढतो. हीच त्यांची अदृश्य साथ असते. त्यांच्या कृपेने प्रसंगाचा भार हलका होतो. हा दैवी हस्तक्षेप असतो. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय काहीच घडत नाही. त्यामुळे संकट काळात घाबरायचं नाही, तर मन शांत ठेवून त्यांच्या संकेताकडे लक्ष द्यायचं. त्यांची साथ नेहमीच मिळते. भाग 9. भक्तीतील साधेपणा. दत्तगुरूंना मोठ्या यज्ञयागांची खार्चिक विधीची गरज नाही. त्यांना हवं असतं ते भक्ताचं प्रामाणिक हृदय, साधं नामस्मरण, एक दीप लावणं, त्यांचं चरित्र वाचणं एवढंच पुरेसं आहे कृपेचा अनुभव घ्यायला. भक्तीचा खरा अर्थ म्हणजे मन शुद्ध करणं. मनातून अहंकार, मत्सर, राग बाजूला ठेवून जेव्हा आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा संकट हळूहळू कमी होतात. दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग साधा आहे, पण त्यांचा परिणाम अतिशय खोलवर जातो. नंबर 10. आत्मपरीक्षण. कठीण प्रसंग आल्यावर लगेच देवाकडे मदतीसाठी धावतो, पण त्याच वेळी आत्मपरीक्षण करणंही गरजेचं आहे. आपण चुकीच्या वाटेवर आहोत का? आपल्या कृतीमुळे ही अडचण आली आहे का? दत्तगुरू भक्ताला योग्य मार्ग दाखवतात. त्यांचे उपदेश अनुसरून वागलं तर संकट आपोआप दूर होतं. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं, चुकांची कबुली देऊन सुधारणं. हेच खरं समाधान आहे. संकट टाळण्यासाठी फक्त प्रार्थना नाही, तर स्वतःमध्येही बदल करणे आवश्यक आहे. भाग 11. सबुरीचा आधार. काही संकट त्वरित दूर होत नाहीत. अशा वेळी दत्तगुरू सबुरी शिकवतात. सबुरी म्हणजे संयम आणि विश्वास. योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहणं हा सुद्धा भक्तीचाच भाग आहे. दत्तगुरूंच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. आपण उतावेळी झालो तर मन अशांत होतं, पण श्रद्धेने संयमाने राहिलं तर योग्य क्षणी दैवी मदत मिळते. सबुरी शिकली की संकट कितीही मोठी असली तरी मन स्थिर राहतं. सबुरी म्हणजेच गुरुकृपेला स्वीकारण्याची तयारी आहे. भाग 12. ध्यानाची ऊर्जा. संकटाच्या काळात मन सर्वाधिक अस्थिर होतं. ध्यान हे मन शांत करण्याचं सर्वोत्तम साधन आहे. दत्तगुरूंचं रूप डोळ्यासमोर आणा. त्यांचा मंत्र श्वासात मिसळा. हळूहळू मन स्थिर होऊ लागतं. ध्यानातून आंतरिक शक्ती मिळते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास जागतो. जसं धावपळीत थोडा वेळ शांत बसलं की मन प्रसन्न होतं, तसं ध्यान केल्यानंतर संकट लहान वाटतात. ध्यान ही गुरूंशी जोडणारी अदृश्य दोरी आहे. या ऊर्जेने जीवनातील अंधाररूपी भीती नाहीशी होते. भाग 13. निष्कर्षाचा धीर. कठीण प्रसंगात दत्तगुरूंची मदत मिळवण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक आहेत. श्रद्धा, नामस्मरण, प्रार्थना आणि संयम. या 4 स्तंभांवर भक्तांचं जीवन उभं राहतं. संकट कायमची टळणार नाहीत, पण त्यांचा सामना करण्याची शक्ती नक्की मिळेल. दत्तगुरूंचा आधार म्हणजे अडचणींच्या वादळात सुरक्षित किनारा. त्यांची करुणा नेहमी भक्तांसोबत असते. म्हणूनच जीवनात कितीही कठीण वाटलं तरी मनाशी खात्री ठेवा, मी एकटा नाही, माझे दत्तगुरू माझ्या पाठीशी आहेत. हा धीरच खरी विजयाची सुरुवात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.